नमस्कार मंडळी, मी शुभम त्रिंबकर पुन्हा एकदा कोकण कॅप्चर यूट्यूब चॅनलवर तुमचा मनापासून स्वागत करतोय। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओत मी तुमका पारंपरिक पद्धतीने शेंडीच्या द्वारे कशा मच्छी पकडतो ते तुमका मी या व्हिडिओत दाखवण्याचा प्रयत्न करतोय। तर व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब। तर मित्रांनो, व्हिडिओ खूप दिवसांनी येतात कारण मार्च एंडिंग असा, त्यामुळे काम असतं खूप त्यामुळे व्हिडिओ नीट शूट करू भेटणार नाही। तरी पण मी तुमका शॉर्ट व्हिडिओ दाखवण्याचे काय प्रयत्न करतोय। मित्रांनो, आता इलो आम्ही वांगणी आमच्या येळेक हे बघा, म्हटलं आज पागूक जाऊया। तर माझ्यासोबत आज मुन्ना इकडे पुढे मैगो चालता। तर मित्रांनो, समुद्र तुम्ही बघू शकता। आता जातो, बघूया जर पाणी वर काय खाली या। वातावरण तर मस्त, बघूया काय आज भेटतात काय मासे। तर बघूया, पुढे जाऊया। आता नामूच पडली आहे, म्हणजे असं वाटतं आज काहीतरी भेटतात। मस्त शांत पाणी आहे हे बघा। आता जरा हळूहळू पुढे जाऊया। तर बघूया, हे आता पाकतं काय भेटतं का बघूया। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आता होय मुन्नान पागल्या ना। बघूया शेंडीत काय भेटता काय आता। खरंच खूप बरं वाटतं की असं तुमका काहीतरी नवीन कोकणातली पारंपरिक पद्धतीने मासे पागलेले दाखवू भेटतात। एक काय भेटाना पण समाधान। बघूया आता पुढे हळूहळू काय भेटतं का बघूया। हे पण आपले बघता बघूया। कचरो जामू आता एक मासं भेटलं, एक बैटा एका लोडग्या म्हणतात आमच्याकडे, ते बघू शकतात। एक मासं तर भेटलो। बघूया आता पुढे काय भेटता का बघूया। मित्रांनो, ही सोपी गोष्ट नाही। एवढ्या मोठ्या समुद्रात मासो बघूचं लागतं आणि नीट पागूचं लागतं, म्हणजे बघूनच पागू काय। ही अशी शेंडी घेऊन हात पण दुखा शकतो, ते बघा। तर आता काळोख पण पडलो। आता बघूया, आता रिटर्न जातो। रिटर्न जाता बघूया परत काय भेटता काय। आता वारो पण खूप सुटलो आणि पाणी पण भरतं। पावसात पण तुमका मी पारंपरिक पद्धतीने मासे कसे पाकतात ते दाखवेनच। तवसं हे बघा, तर पावसात पूर्ण समुद्रात गळोभर पाण्याच्या बाहेर असतात, पागी भरपूर असतात। तर मित्रांनो, हे बघा,
ह्या पण शेंडीत एकच भेटली हा, पण मस्त वाटतं. हे बघा. सध्या तरी एवढे भेटले आहेत. बघूया पुढे भेटतात काय. तर मेहनत आम्ही खूप करतो, पण त्याच्यात एक एक मासं भेटता, पण खूप बरं वाटतं मला. ते काहीतरी भेटतात. तुम्ही बघू शकता अजून एक बॉईट भेटलेला. हे बघा जिवंत आहे बघा. हे बघा आता मी झाबीत टाकतो. तर मंडळींनो, सगळ्यात पहिले मी माझ्या मित्रांचे खूप आभार मानतोय, कारण त्यांच्यामुळे मला हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचवू भेटला. त्यामुळे माझ्या मित्रांचे खूप खूप आभार. आमच्या वाडीतले सुप्रसिद्ध मच्छीमार वाळू पेडणेकर. हे बघा हे पण पाकतं तकडे. बघूया त्यांना काय भेटला काय. पावसात जर तुम्ही इलात ना तर त्यांच्याकडे मासे भेटतले. आज वारो असल्या कारणाने काय भेटला नाही. बघू शकतात काय नाही. तर मित्रांनो, आता काळोख पण खूप पडलेलो हा. आता आम्ही रिटर्न जातो. एवढे तर आज मासे भेटले होत. हे बघा मित्रांनो, तुमका आज मी शेंडीच्या द्वारे कशी मच्छी पकडतो तो मी छोटंसं तुमका व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न केलोय. तर तुमका हा व्हिडिओ आवडलो असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर कोकण कॅप्चर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.